सुरू असणारा सामना चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या टीम धारावे. उशीर नको कारण अगोदरच खूप संध्याकाळ झाले. विकेट डाऊन. इकडे मात्र थोडासा फायदा गोलंदाजांना मिळत असताना संध्याकाळच्या सत्राचा बराच बाहेर होता हा चेंडू. कधी छेडछाड करण्याचा प्रयत्न अतिश कापडने सुद्धा तेच सांगत होता हा वाईट गेला असता. समाधान अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्येच महत्वाची विकेट. फार कठीण होऊ शकतं. या धावसंख्येचं टार्गेट सुद्धा दिसायला जरी छोटं असलं 23 धावांचं, परंतु तरी सुद्धा घाम फुटेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याचमुळे विकी भोईरचे हे चेंडू थोडीशी परीक्षा घेतील फलंदाजांचे. विकी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. नवीन बॅटर रत्नेश आलाय तिसऱ्या क्रमांकावर. आउटसाइड ऑफ स्टंप वेगवान चेंडू होता. इकडे मात्र फ्लड लाईट्स ऑन केल्या तिकडे. यावेळचा हा फटका कनेक्टर झालाय, परंतु पाहूया कुठे चाललाय. मिड विकेटला झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. दर्जेदार स्ट्रोक लावला होता खरं तर रत्नेशनं, परंतु तो मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडू शकलेला नाहीये. एक चांगला झेल त्या ठिकाणी सीमारेषेला टिपलाय. फलंदाज बाद झालाय. आतापर्यंत खातं उघडलेलं नाहीये. एका पाठोपाठ एक 2 विकेट्स मात्र गमावल्यात त्या केटीजेन बॉईज वर्सोवा टीमनं. 0 या धावसंख्येवर दुसरा धक्का लागलाय.
आउटसाइड ऑफ स्टंप आणि एक डिलिव्हरी. डॉट बॉल, दीर्घाव चेंडूची सांगता 23 करायच्या आहेत, परंतु पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. त्याचमुळे मेडन ओव्हर करण्याच्या तयारीमध्ये निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये झालेलंच नाहीये अशी माहिती आमचे गुणसंख्या लेखक कांचन पालकर आम्हाला कळवतात. परंतु आम्हाला आज चांगली साथ लाभले हर्षद यांची. ओ यावेळेस मात्र हा चेंडू निर्धाव निघालाय आणि या स्पर्धेमधलं पहिलं निर्धाव षटक धारावे गावचा नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर करवी. पहिलं षटक समाप्त झालंय. 2 विकेट सुद्धा मिळवल्यात या ओव्हरमध्ये आणि सगळेजण अभिनंदन करतात. लगेच पोझिशन्स घ्या धारावे टीम, जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती आहे. आता 2 ओव्हर्स मध्ये 23 धावा करायच्या आहेत. विकी भोईरचं षटक समाप्त झालंय. हाच विचार करून आता मात्र वर्सोवाला बॅटिंग करावी लागेल आणि जी अपेक्षा होतीच खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये विकी भोईरची